संजय राऊत, उभाटा गट आणि मनसे यांना विद्यार्थ्यांशी काहीही देणं घेणं नाही. झेनझींच्या नावावर या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे एवढंच संजय राऊतांचा उद्देश आहे. आणि त्याच उद्देशापोटी या देशातील तरुणाईची माथी भडकावी आणि नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण व्हावी, हा उद्देश जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, मनसे आणि काही लोकांचा आहे. परंतु एक लक्षात घ्या की तुम्ही कितीही प्रयत्न केले की या देशामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती व्हावी, बांगलादेश सारखी परिस्थिती व्हावी, तरी होणार नाही. ज्या पद्धतीनं संजय राऊतांचा हेतू दिसतोय, संजय राऊतांची इच्छा दिसते, ती संजय राऊतांची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण या देशातल्या तरुणाईंच्या प्रत्येकांच्या रक्तामध्ये देशभक्ती भिनलेली आहे. इथला प्रत्येक तरुण देशभक्त तरुण आहेत. तुमच्यासारख्या कितीही लोकांनी माथी भडकवायचा प्रयत्न केला तरी तरुणाईची माथी भडकली जाणार नाही. संजय राऊत, तुमचा उद्देश कधीही पूर्ण होणार नाही. कारण इथली तरुणाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत आहे आणि त्यांच्या पाठीशी आहे. केंद्रीय गृहमंत्री असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, हे रोज तरुणाईशी संवाद साधतात. संसदेमध्ये देखील आम्ही चर्चा करायला तयार आहोत. संजय राऊत, चर्चेपासून पळ कोण काढतंय? तर तुमचे नवीन मालक राहुल गांधी संसदेतल्या चर्चेपासून पळ काढतायत. अमित भाई सर्वाची जबाबदारी घ्यायला तयार आहेत. ज्या 60 वर्षामध्ये 370 कलम तुम्हाला हटवता आलं नाही, ते अमित भाई शहा यांनी हटवलंय. वंदे मातरम सक्तीचं करण्यासाठी या देशाला 70 वर्ष लागले. अनेकांनी वंदे मातरमला विरोध केला. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि वंदे मातरम आता सक्तीचं होतंय. संजय राऊत, वंदे मातरम सक्तीचं झाल्यानंतर तुमच्या पोटात दुखायला लागलं. कारण तुमची निष्ठा वंदे मातरमशी नाही, तर तुमची निष्ठा मदरशांसोबत आहे. तुमची निष्ठा भारतासोबत नाही, तर तुमची निष्ठा पाकिस्तान सोबत आहे. त्यामुळं वंदे मातरमला तुम्ही विरोध करताय. परंतु लक्षात घ्या, 370 वंदे मातरम किंवा अन्य कायदे जसे अमित भाईंनी अतिशय यशस्वीरित्या मांडले आणि पूर्ण केले, अगदी त्याच पद्धतीनं पेपर फुटीचं विधेयक देखील व्यवस्थित पारित होईल, मंजूर होईल. त्याबद्दल सगळ्या चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. पण राहुल गांधी, संजय राऊत आणि इंडी आघाडीचे लोक पाय लावून पळ काढतायत. परंतु जंतर मंतरवर जो प्रकार घडला युवकांच्या संदर्भात, त्याबाबत पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला पाहिजे. एवढा अहंकार नेमका भाजपला का आहे? अहंकार कोणाला आहे हे 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये बघितलं. उद्धवजी ठाकरे अहंकारापोटी मातोश्रीच्या बाहेर यायचे नाही. उद्धवजी ठाकरे एवढे अहंकारी होते की त्यांच्या अहंकाराची लंका या महाराष्ट्रातल्या जनतेनं जाळून टाकली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रोज इंस्टाग्रामच्या माध्यमातून जेनजी सोबत संवाद साधतायत आणि मिलियन्समध्ये, हजारो लाखो विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना फॉलो करतायत, त्यांचं ट्विट ऐकतायत, त्यांचे व्हिडिओ पाहतायत. त्यामुळे संजय राऊतांच्या पोटामध्ये दुखतंय. संजय राऊत, तुम्ही तुमच्या मालकांची काळजी करा, तुम्ही तुमच्या पक्षाची काळजी करा. भांडूपमध्ये आजपर्यंत तुम्हाला नगरसेवक निवडून आणता आला नाही, त्याचं चिंतन करा. देशाचं चिंतन करण्यासाठी, तरुणाईशी संवाद साधण्यासाठी आणि देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, देवेंद्रजी फडणवीस अतिशय समर्थ आणि सक्षम आहेत. आज पुन्हा पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री पेपर फुटी करायला मान्य करत आहेत. कारण पेपर फुटीची लाभार्थी त्यांच्या पक्षातील असतात. नीटचे पेपर फोडणारी सगळी लोक भारतीय जनता पार्टीचे आहेत. नीटचे पेपर फोडणारे मोठे गावकर कुठल्या पक्षाच्या संबंधित होते, एकदा संजय राऊतांनी सांगावं. ज्या मोठे गावकरला अटक करण्यात आली, त्या मोठे गावकरनी जाहीर सभेमध्ये सांगितलं की आम्ही काँग्रेसच्या अमित देशमुख यांचं कुंकू लावलेलं आहे. मग संजय राऊत, तुम्ही आजपर्यंत अमित देशमुख आणि काँग्रेसला एक प्रश्न विचारला का? ज्या मोठे गावकरला अटक करण्यात आली त्याचा थेट काँग्रेसशी संबंध असल्याचं व्हिडिओतून दिसलं, प्रचारामध्ये दिसलं.
तुम्ही विनाकारण भारतीय जनता पार्टीवर नाव टाकून बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. या देशातील जनतेला माहिती आहे. काल रोहित पवारांनी MPSCच्या परीक्षेबद्दल अशीच एक वावटळ उठवण्याचं काम केलं आणि सांगितलं की MPSCचा पेपर फुटला. रोहित पवार जरा डोळे उघडे ठेवून बघा. त्याच विद्यार्थ्यांनी सांगितलंय की असा कुठलाही आरोप आमचा करायचा नव्हता. MPSCच्या अध्यक्षांनी देखील त्याबद्दलचा खुलासा दिलाय. परंतु जाणीवपूर्वक रोहित पवार रोज खोटं बोलतायत. देशामध्ये राहुल गांधींना जसं खोटं बोलायची सवय लागली तशी महाराष्ट्रामध्ये रोहित पवारांना देखील खोटं बोलायची सवय लागली आहे. रोज उठून खोटं पसरवणं एवढाच धंदा आता रोहित पवारांना उरलाय. कारण रोहित पवारांना मतदारसंघात लोकांची कामं करायची नाहीत. रोहित पवारांना मतदारसंघात जायचं नाहीये आणि रोज उठून खोटं बोलायचं एवढाच धंदा रोहित पवारांचा आणि संजय राऊतांचा आहे. गेल्या काही दिवसात संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली की रोहित पवारांची पत्रकार परिषद होते आणि रोज खोटं बोला, रेटून बोला एवढंच काम संजय राऊत आणि रोहित पवारांकडनं केलं जातंय. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेला आहे, त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा आरोप संजय राऊतजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र क्रमांक 1चं राज्य आहे. FDA मध्ये अख्ख्या देशामध्ये जेवढी गुंतवणूक येत नाही त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात येते. ज्या मुंबईला 25 वर्ष तुम्ही लुटलं त्या मुंबईमध्ये 10 मेट्रोशी प्रकल्प देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू होत आहेत. ज्या कोस्टल रोडला आडकाठी घालण्याचं काम तुमच्या मालकांनी केलं तो कोस्टल रोड देवाभाऊंच्या नेतृत्वात पूर्ण झाला. गेल्या 70 वर्षात अटल सेतू कधीही पूर्ण झाला नव्हता, तो देवाभाऊंनी पूर्ण केला. पत्राचाळीमध्ये लाखो रुपयाचा घोटाळा करणारे संजय राऊत तुम्ही होतात आणि BDD चाळीमध्ये हक्काची घरं मराठी माणसाला देणारे देवेंद्रजी फडणवीस आहेत. हा फरक तुमच्यामध्ये आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांमध्ये आहेत. त्यामुळे तुमची पात्रता आणि तुमची लायकी देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर टीका करण्याची नाही. महाराष्ट्रात कुठेही पेपर फुटी झाली नाही आणि जर का झाली असेल तर त्या संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घालणार नाही. परंतु ज्या काँग्रेसच्या कच्च्या बच्च्यांनी, ज्या काँग्रेसच्या चेल्यांनी नीटचा पेपर फुटला त्याबद्दल जनाब संजय राऊत चकार शब्द काढत नाहीत आणि देवाभाऊंना सवाल विचारतात. संजय राऊत, देवेंद्रजींना प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही थोडंसं आत्मपरीक्षण करा की आपली पात्रता काय आहे. राज्याच्या असेल की देशपातळीवरती नीट एक्झाम झाली, त्यानंतर अस्वस्थता पसरली होती, आंदोलनं झाली. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा MPSCचा पेपर फुटला या पद्धतीचा मुद्दा पुढे करून अशाच प्रकारे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होतो. MPSCचा पेपर फुटला ही अफवा पसरवण्याचं काम रोहित पवार यांच्याकडनं केलं जातंय. त्यांना असं वाटतंय की देशामध्ये ज्या पद्धतीनं जेनजींच्या नावाखाली, विद्यार्थ्यांच्या नावाखाली जशी घुसखोरी करून आपण आंदोलन केलं, घुसखोरी करून पोलिसांना मारलं, तसंच महाराष्ट्रामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलन करण्याचा रोहित पवार यांचा डाव आहे. रोहित पवारांची अशी इच्छा आहे की या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या नावावर महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालू, महाराष्ट्रामध्ये षडयंत्र रचून आंदोलन करू आणि या सरकारला बदनाम करू. ही रोहित पवार यांची सुप्त इच्छा आहे. हे रोहित पवार यांचं षडयंत्र आहे. परंतु रोहित पवार, तुमचं हे षडयंत्र यशस्वी होणार नाही. तुम्ही स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी MPSCच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर करतायत. आता MSCETच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर करायला सुरुवात केली आहे. परंतु एक लक्षात घ्या, हे सरकार सक्षम आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल. पण तो रोहित पवार, तुम्ही ज्या अफवा पसरवतायत, तुम्ही रोज राहुल गांधींप्रमाणे खोटं बोलवतायत, तुमचं हे षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये कधीही यशस्वी होणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जंतर मंतरमधल्या डिजिटल मास्टर मुलांकडून शिक्षण मागितलं आहे. संजय राऊत, सोशल मीडियावरती लोक मिलियन्सच्या स्वरूपात व्यक्त होतात, शिव्या घालतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात डिजिटल प्रशिक्षण घ्यावं असं ते म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रशिक्षित आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. तुमच्यासारखं हिंदुत्व सोडून देणारे, तुमच्यासारखं पत्राचाळीमध्ये घोटाळे करणारे,
तुमच्यासारखे महिलांना शिवीगाळ करणारे देवाभाऊ नाही आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांचं प्रशिक्षण काय आहे हे महाराष्ट्राने बघितलंय. देवाभाऊ यांचं नेतृत्व कसं आहे हे महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला माहीत आहे. त्यामुळंच या महाराष्ट्राने देवाभाऊंना 3 वेळेला आशीर्वाद दिलेत. संजय राऊत, आपण मागच्या दारानं राज्यसभेमध्ये जाता. जरा तुम्ही गेल्या काही दिवसापासून राहुल गांधीकडनं खोटं बोलण्याचं प्रशिक्षण घेताय. त्या प्रशिक्षणामध्ये भर घाला. तुम्हाला रोज उठून खोटं बोलायची सवय लागली आहे. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीच्या टीका करतायत. आम्ही डिजिटल प्रशिक्षण घेतलेलं आहे, आम्ही सोशल मीडियाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि संजय राऊतांना आवश्यकता असेल तर देवेंद्रजी फडणवीस रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष देखील आहेत. गरज असेल तर संजय राऊतांना रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये जाऊन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था निश्चितपणे केली जाईल. सुप्रिया सुळे आणि शरद पवार अशा पक्षाचं नेतृत्व करतायत, तो पक्ष कधी जातीयवादी आणि राष्ट्रविघातक पक्षात झाला. राष्ट्रविघातक आणि जातीयवादी संजय राऊत तुम्ही आहात. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रविघातक कृत्य करणं हा संजय राऊतांचा धंदा झालाय. त्यामुळं खऱ्या अर्थानं राष्ट्रविघातक आणि पाकिस्तान प्रेमी कोण असतील तर संजय राऊत असतील. शरद पवार साहेब काय निर्णय घेतील, सुप्रियाताई काय निर्णय घेतील हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. परंतु संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि शरद पवार साहेबांची भेट झाली की तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? तुम्ही ज्या सिल्वर ओकची चाकरी करताय ती चाकरी बंद होईल अशी तुम्हाला शंका आहे का? गेल्या काही दिवसात तुम्ही नवीन मालक शोधलेलाच आहे राहुल गांधींच्या रूपानं. त्यांची चाकरी आणि गुलामी करा. पवार साहेब, सुप्रियाताई त्यांचा निर्णय योग्य घेतील. परंतु संजय राऊत, तुम्ही मात्र राष्ट्रविरोधी, पाकिस्तान प्रेमी या भूमिकेमध्ये गेल्या काही दिवसापासून वावरतायत. धर्मेंद्र प्रधान हे काही हुतात्मा आहेत का? त्यांनी काय बलिदान दिले का? मुलांनी त्यांचा राजीनामा घेतलाय, भ्रष्टाचार झाला म्हणून. नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाले म्हणून, पण भ्रष्टाचाराचा अवमान मानवणारा भारतीय जनता पक्षाचा धर्म. भ्रष्टाचाराबद्दल संजय राऊतांनी बोलावं. ज्या पत्राचाळीमध्ये हजारो कोटींचा घोटाळा संजय राऊतांनी केला, तुम्हाला भ्रष्टाचारबद्दल बोलायचा अधिकार आहे का? टाळ चिपळ्या घेऊन भ्रष्टाचार भ्रष्टाचार तुम्ही म्हणतायत, परंतु पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला लुटणारे तुम्ही, कोविडच्या काळामध्ये मराठी माणसाला लुटणारे तुम्ही. तुम्हाला धर्मेंद्रजी प्रधान यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. धर्मेंद्रजी प्रधान हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तर केंद्रातले शिक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. संजय राऊत, तुमचा प्रवास नेमका काय आहे? पत्राचाळीमध्ये घोटाळा करणं, खिचडीमध्ये घोटाळा करणं, कफन चोरीमध्ये घोटाळा करणं, मराठी माणसाला शिव्या घालणं, भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून गांजा ओढणं, हे संजय राऊत तुमचं कर्तृत्व आहे. धर्मेंद्र प्रधान हे विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत पुढे आलेले आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी स्वतःहून दिलेला आहे. या देशामध्ये हा देश महत्त्वाचा आहे आणि पार्टीनंतर आणि व्यक्ती शेवटी या धोरणातनं धर्मेंद्र प्रधानजी यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांना माहीत होतं की विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक या देशाचा नेपाळ आणि बांगलादेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं धर्मेंद्र प्रधानजी यांनी स्वतःहून राजीनामा दिला. तुमच्यासारखं ते लपून बसले नाही, विद्यार्थ्यांना सामोरे गेले. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. मोदींच्या इटली दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली. मोदींनी इटलीमध्ये जाऊन त्यांनी तर प्लॅस्टिकच्या नोटा वगैरे काढल्या असतील. सध्या त्यांना इटलीचं फार आकर्षण आहे. त्यांना इटली आणि ट्रम्पचं इतकं आकर्षण आहे. संजय राऊत, इटली आणि भारत यांचे संबंध जुने आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर राहुल गांधींना जाऊन विचारा की इटली आणि भारताचे संबंध काय आहेत. सोनिया गांधींना जाऊन विचारा इटली आणि भारताचे संबंध काय आहेत. त्यामुळे संजय राऊत, तुम्ही पोटदुखी करून घेऊ नका. तुम्हाला आता इटली प्रिय नाही आहे, तुम्हाला आता बांगलादेश प्रिय आहेत. तुम्हाला आता इटली प्रिय नाही आहेत, तुम्हाला आता पाकिस्तान प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही पाकिस्तानचा उदो करा, बांगलादेशचा गुणगान गा. इटली तुम्हाला कळणार नाही आहे, कारण तुमची किटली जास्त गरम झालेली आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशासाठी हिताचे अनेक निर्णय घेत आहेत. त्यांचे अमेरिकेसोबत उत्तम संबंध आहेत, इटलीसोबत उत्तम संबंध आहेत. आणि इटलीचे आणि काँग्रेसचे काय संबंध होते एकदा राहुल गांधींना जर का संजय राऊतांनी विचारलं तर राहुल गांधी आपल्या मामांबद्दल, सोनिया गांधींबद्दल संजय राऊतांना अगदी व्यवस्थित समजावून सांगतील. शिक्षणासाठी
मुळात दादा भुसेंचा काहीतरी गैरसमज झालेला असेल. काँग्रेसच्या काळामध्ये जेवढी मदत केंद्र सरकारकडनं केली नाही त्यापेक्षा कैकपट जास्त मदत शिक्षण असो, शेतकरी असो किंवा अन्य मुद्द्यावर केंद्र सरकार महाराष्ट्राला करते. दादा भुसेजींना माझी नम्र विनंती आहे की आपण थोडी अधिकाऱ्यांशी बोला, चर्चा करा. केंद्र सरकार अनेक शिक्षण हिताचे चांगले निर्णय घेते आणि एखाद्या गोष्टीमध्ये निधीची कमतरता असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा. देवाभाऊ चर्चा करून प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते पूर्णपणे प्रयत्न करतील. कुठेही शिक्षणाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. रोहित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे त्यामध्ये त्यांनी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे 10 दिवसात गुन्हे मागे घेतले नाही तर पुन्हा आंदोलन करावं लागेल. आदरणीय पवार साहेब मोदी यांना का भेटले ते त्यांनी समजून घेतले. नाही, पवारसाहेब मोदीजींना का भेटले हे रोहित पवारांना जास्त माहिती असेल. मुळामध्ये विद्यार्थ्यांच्या नावावर काही दंगेखोर, खुनी अशी लोक या आंदोलनामध्ये घुसले होते. दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये 100हून अधिक खुनाचे गुन्हेगार आंदोलनामध्ये होते आणि त्यांनी पोलिसांना मारहाण केली. विद्यार्थ्यांना देखील या लोकांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. या आंदोलनामध्ये काही दंगेखोर घुसून जेएनजी सारख्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे, पोलिसांना मारहाण केली. त्यामुळं केंद्र सरकार योग्य ती चौकशी करेल, राज्य सरकार योग्य ती चौकशी करून गुन्हे मागे कसे घेता येतील किंवा याबद्दल काय करता येईल याची चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. पण रोहित पवार, तुम्ही महाराष्ट्रात दंगे भडकवायचा प्रयत्न केला तर ते तुम्ही तुमचा डाव, तुमचं षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही. खूप खूप धन्यवाद.